काढली जाते बघा. चला मार्लेश्वर, चला मार्लेश्वर, हर हर मार्लेश्वर. मंडळी, मकर संक्रांतीचा उत्सव चालू होणार आहे लवकरच. आणि आज मार्लेश्वर श्रीदेव मार्लेश्वराची पालखी अंगवली मठातून रवाना होणार आहे मार्लेश्वर शिखराच्या दिशेने. तर चला माझ्यासोबत राहा आणि तुम्हाला दाखवतो. संध्या सुद्धा तिथे आहेत. चला रिया, येतो उद्या संध्याकाळी येतो 5 वाजेपर्यंत. हां ओके, चला मंडळी आपण रवाना होतोय मार्लेश्वरच्या दिशेने. बघा बसनी जाणार आहेत. मी इथे आंबवला हनुमान स्टॉपला बससाठी उभा आहे आणि संदेश दादा सुद्धा आलेत. संदेश दादा आहेत आपले सन्मुख ब्लॉग, आमचे मित्र सन्मुख, त्यांच्या इथे संदेश दादा थांबलेत देवरुखला. बराच वेळ राहिला, बसला थांबलो होतो, बस काय नाही मिळाली. आमचे मित्र भेटले थांबून, त्यांच्या गाडीवरून चाललोय. काय नाही नाही, उद्या येणार. उद्या लग्नाला त्या उद्यात कल्याण आहे, तुम्ही पण कल्याणला या. ओके मंडळी, चला पोचले आपण सन्मुखबाईच्या इथे. इथे समोरच उभा आहे बघा संदेश दादा आणि सन्मुखबाई, दोघे अगदी मस्त गप्पा मारतायत. नमस्कार. नमस्कार. चला मार्लेश्वर, चला मार्लेश्वर, चला आलोच. शिवाराम मार्लेश्वरा. संदेश दादा सॉरी, उशीर झालाय मला, काळूक झाला, जरा काळूक झाला. चला निघूया आपण, झटपट निघूया लवकर, कारण आपल्याला बसने जायचं म्हणून. येत आहे पुढे येतो नंतर. येणार काहीतरी तुमच्या गाडीनं आम्हाला घेऊन जावा. नक्की जाऊया. रायगड जायचंय आपल्याला, कधीपासून राहिलंय. रायगड प्रचितगडला कधी जाऊया. जाणार आहे, हां चालत यायचं. रोपवेला नाही जाणार, उंचीची भीती. सन्मुखच्या इथून निघालोय आम्ही. आता आलोय आम्ही सह्याद्री नगरच्या इथे. हा देवरुख सह्याद्री नगर आहे. आणि बस तर मिळाले, बसने जाऊया आपण अंगुलीतली मठापर्यंत. नाही, शेवटी आपण पोचलोय मार्लेश्वर मठ मंदिर अंगवली इथे पोचलोय. मी संजयच्या इथं आलोय. आमचा मित्र आहे, वर्गमित्र संजय. इथे वडापाव काढायचं काम चालू आहे त्याचं. जरा संजय इथे काय करूया, बॅग ठेवूया. संजय बॅग ठेवतो मी इथे. नमस्कार. काय मग कसं चाललं आहे, बरं आहे ना? मजेत. जरा बॅग ठेवतो आणि बघ कार्यक्रम काय चालू आहे तो बघून येतो.
चला लवकर. आणि ही पालखी बघा सज्ज झाली आहे, अगदी सजवलेली पालखी आहे. या जेवढ्या महिला आहेत ना त्या सर्व महिला आतुरतेने वाट बघतायत कधी एकदा आपल्या या श्रीदेव मार्लेश्वराला कधी एकदा आंघोळ घालतोय. तर हे हळदीच्या अंगाची आंघोळ आहे देवाची. एखाद्या नवरदेवाची मनुष्यामध्ये जरशी चाक काढली जाते ना अगदी त्याप्रमाणे बघा साक्षात भगवान मार्लेश्वराची सुद्धा चाक काढली जाते बघा.
एक गोष्ट सगळेच विचारत आहे. त्यानंतर मस्तपैकी वस्त्र परिधान करून देवाला तयार पालखीमध्ये बसवलं. त्यानंतर विडे भरले गेले, आरती झाली. अगदी पारंपरिक पद्धतीनं आपण मनुष्याचं करतो, आपल्या माणसाचं जसं करतो लग्न सोहळा, अगदी त्या पद्धतीनं देवाचा सोहळा एवढं मोठं भाग्य आहे. आणि असं कोणी क्वचितच पाहिलं आहे. दुर्मिळ गोष्ट आहे. ते देवाची लग्न लागत असेल आणि त्या ठिकाणी असा सोहळा होत असेल असं माहीत नाही. पण मार्लेश्वरच्या या ठिकाणी म्हणजे अंगवली मठामध्ये ही सगळी तयारी असते आणि उद्या लग्न मार्लेश्वर या ठिकाणी. हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल तर पुढच्या वर्षी यावं लागेल. आणि आतापर्यंत एवढा सोहळा बघितला. आता खरोखर म्हणजे मेन जे सोहळा आहे, जी पालखी वाऱ्याच्या वेगाने भोईराज घेऊन जात असतात सह्याद्रीच्या दिशेने, जे काट्याकुट्यातून धावत जाणार
आणि त्याला त्या पालखीला भोईला देतात आणि ते अडकवण्याचं काम जेव्हा चालू असतं ना, तो जो माहोल असतो ना तो बघण्यासारखा आहे. तो जर तुम्हाला बघायचा असेल तर व्हिडिओमध्ये त्या भोयाना आनंदात नेणार आहे, आनंदात परत घेऊन ये, तुझा आडावेडा ये, मी धावून करीन, बरोबर बंधन ठेव, कसा आनंदात निघालाय, आनंदात तिथपासून इथपर्यंत जायचं आहे, परत यायचं आहे, त्यांना सुखी ठेवायचं आहे. माहोल कसा झाला बघा. आणि विराज नेत आहेत पालखी देवाला नेत आहेत, धावत नाही त्यांना रोखण्याचा प्रयत्न चालू आहे. गर्दी तगदी चेंगराचेंगरी झाली पूर्ण. मंडळी बघा, या मार्गानं पालखी धावत गेली आहे आणि गर्दी गर्दी होती बघा. चिक्कार गर्दी आहे बघा खाली रस्त्यावर पण अजून पूर्ण गर्दी, भरपूर गर्दी होती. याच्यातून पालखी कधी निघाली धावत ना ते कळलं नाही. व्हिडिओ करपर्यंत पाठीमागच अडकलो त्या पब्लिकमध्ये. एवढी जाम चेंगराचेंगरी झाली ना, त्याच्यामध्ये पालखी कधी बाहेर आली आणि कधी रस्त्यावर इकडे गेली हे कळलंच नाही. पण तरीसुद्धा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. बघा व्हिडिओ कसा आला काय माहीत नाही, मी बघितला नाही व्यवस्थित. पण मंडळी परत चला आपण सिधं जाऊया आता, पालखीसोबतच पुढे जाऊया आता. मंडळी पालखी मस्तपैकी गेले धावत वरती जंगलाच्या दिशेनं, सह्याद्रीच्या दिशेनं. आणि संदीप गुरव सर आहेत. नमस्कार. काय बघितली काय? पहिल्यांदाच बघितली ना की धावत जाताना, कसं वाटलं? मस्त वाटलं, छान वाटलं. तो नाव सांग. माझं वेदांत संदीप गुरव. वेदांत. तुझं ग? वेदिका संदीप गुरव. तुला कसं वाटलं? मस्त वाटलं ना? कशी धावत गेली? डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत नेली ना धावत, मजा आली ना?
संदीप सर मार्लेश्वरला आता थेट सर तर मार्लेश्वरला अविस्मरणीय क्षण असा होता मी माझ्या आयुष्यात 48 वर्षात पहिल्याच वेळेला पाहिला. मला खूप बरं वाटलं आणि छान सुंदर. जय मार्लेश्वर. हर हर मार्लेश्वर. सर कसं आहे सरांना तर चांगला अनुभव आहे दरवर्षीचा. मार्लेश्वरच्या पालखीचा अनुभव असा आपल्याला कुठे अनुभव आलेला नसेल. एवढी पालखी स्पीडने जाते. बरोबर हा आणि आता ती नॉनस्टॉप जाणार सरळ सह्याद्रीच्या दिशेला गाभाऱ्यापर्यंत. बरोबर ना? कल्याण विधी उद्या 3 वाजता आहे. 3 वाजता आहे. 3 वाजता आहे. हा कल्याण विधीचा असं कल्याण विधीला सगळ्यांनी हजर राहायचं आणि भरपूर प्रेझेंट करायचं. हा आम्ही संदीप सर आणि मी मारळचा संदीप सर पामण्याचे आम्ही इथे जवळच परंतु हा सोहळा आम्ही नाही बघितलेला पाहिजे. बरोबर ना? आम्ही सलग आता 3-4 वर्ष बघतोय आम्ही पालखीसोबत. आता 29 वर्ष बघतोय. आम्ही पालखीसोबत गेलो होतो आहोत. पण इथे जे हळद लावायची हा प्रकार होता ना हा आपल्याला माहितीच नव्हता. म्हणजे आपण पाहिलेलंच नव्हतं. आल्यानंतर इथे आल्यानंतर मग तो कळला. नाही तर आपण पहिले उठलं की सरळ मार्लेश्वरला जायचं आणि लग्न सोहळा तेवढा बघायचा, कल्याण विधी बघायचा. पण त्याच्या अगोदरची जी काय विधी होती ना ते आता इथे सरळ म्हणजे तुम्हाला जर पुन्हा एकदा पाहायचे असतील तर पुढच्या वर्षी नक्की मकर संक्रांतीच्या वेळेस अंगवलीतील मठ मंदिर आहे तिथे यायचं आणि तिथे तो सोहळा पाहायचा. हे आमच्या गावी मुंबईतून पहिल्यांदा झाले. हो हा आणि आता यापुढे दरवर्षी येणार असं सांगितलंय देवाला. कसा वाटला तुम्हाला आमच्या कसं देव धावत गेला निला गेला सगळ्यांना धावत दरवर्षी आवर्जून या आमच्या सोहळ्याला भेट द्या. आणि आज मार्लेश्वरला जाताना आज सकाळी त्याला पालखी गेली जोरात धावत. 10 लोक नव्हे तिथे त्यामुळे म्हटलं चला बस गावूया आता आणि पालखी गाठूया. पालखीच्या पाठून धावणं एवढं अशक्य. बाकी मग शेखर सर काय म्हणताय? आम्ही दादाने मी लोक बसलो आलो. पालखी गेली होती फास्ट. एक बस फक्त काय सोडली आम्ही. पण पालखी आम्ही इथे बसली यायच्या आधी पालखी इथे बसले. काय शक्ती आहे दैवी शक्ती. हा पालखी आणणार. चला म्हणजे बघा किती लवकर पालखी येऊन बसले. म्हणजे ही गर्दी किती आहे बघा. पालखी लगेच आता निघणार आहे इथून. पोवायला येऊन लवकरात लवकर पालखी येऊन बसली. मी आलो जरी बसनी पण चालू जरा पुढे कारण पालखी जर कशी फसगत होते दरवेळी कसं आपण म्हणजे येण्याचा प्रयत्न करतो पण बॅग असते कॅमेरा वगैरे असतात कपडे वगैरे असतात कारण आपण राहणार असतो दुसऱ्या दिवशी लग्न इथेच अटेंड करणार असतो. तर घरी जाण्याचं योगायोग आला असतं तर मग काहीतरी धावत आलो असतो. पुढच्या वेळी काहीतरी नियोजन करू खतरनाकवाला. चला जरा फटाफट जरा लवकर जायला पाहिजे आम्हाला. आणि पालखी जोरात धावतील कारण का तर सर्व लाईट बंद होत जाईल पुढे पुढे. आलो जरा पुढे. दादा पुढे कुठे राहिले. हा दादा आलात. हा हॅलो चल. मंडळी संध्याचा माझी वाट बघत होते देवरुखला. झाला होता उशीर बस नव्हती परंतु आमचे कांबळे साहेब आहेत त्यांच्या सोबतीनं मी त्यांच्या गाडीवरून आलो आणि मला त्यांनी सह्याद्रीनगरला सोडलं आणि आज ते मार्लेश्वरला सुद्धा आता आले. तुमच्या अगोदर दर्शन झालं. हां चला आपण आम्ही तर आता पालखी येते ना त्यासाठी जरा लवकर चाललोय. मार्लेश्वरची पालखी येते. चला मंडळी आम्ही आहे ना आता पुढे चालत होतो. दिनेश साहेबांनी कॅमेरा पकडला आहे. खरं तर दिनेश साहेबांच्या ब्लॉगमध्ये मी सांगतोय आपले मित्र आहेत. त्याचं नाव काय? सूरज दळवी यांचं चॅनल आहे. काय नाव आहे? कोडगावची. तर आपल्या कोकण संस्कृती परिवाराचे सदस्य आहेत आणि सह्याद्री कोकणचे पण सदस्य आहेत. तर यांच्या चॅनलला जाऊन आपल्या कोकण संस्कृती परिवाराचे जे कोणी सदस्य आहेत ते जाऊन फॉलो करा. भेटून छान वाटलं. शुभेच्छा तुम्हाला. एक सांगूसं वाटतं आणि दादांनाच बघून सुरुवात केली त्याच्यापासून शिकतोय. छान वाटलं भेटून. झालं दर्शन? हो झालं आलेलं. चालेल चला सुरज थँक्यू. ते चला रानूवाडीचे सर्व हे अभि चला चल इथे मी आता इथं आलो आहे. गेल्या वर्षी पण पार्सल ठेवले होते बॅग वगैरे बॅग ठेवले. दादूचे इथे दादाचा पॉवर बँक चार्जिंगसाठी ठेवला आहे आणि आता पालखी येईल
तोपर्यंत काय करूया आपण लगेच तुमचे शूज काढून ठेवा, आपण फटाफट जाऊया तिकडे. मंडळी बघा लाईट कशी बंद होते बघा, पालखीचं प्रस्थान होतंय आणि लाईट कशी बंद होते बघा. भरपूर होईराजात आहेत. शिव हर हर. पाठीमागून पालखी येते. शिव हर हर हर. शिव हर हर हर.
मार्लेश्वरची पालखी तर येऊन गेली इथे अंगणामध्ये आणि आता साखरप्याची आई गिरजाईची पालखी आहे. आमचे मठपती जरगम सामोर मार्लेश्वरची पालखी तर येऊन गेली येऊन आता गिरजाईची साखरप्याची गिरजाई मंडळी बघा कशी लोक झोपलेत बघा. करंबेचा डोहा आहे इथे गिरजामाता बसलेली आहे. गिरजामातेची पालखी इथे बसलेली आहे आणि बघा अशी लाईन आहे. त्या साईडला मार्लेश्वर आणि श्रीदेव वाटेश्वरची पालखी आहे आणि अंबावची दिंडी तिथे आहे. तिथेच आपण जाणार आहोत. पण बघा कसे आहे आणि जे झोपलेत बघा कशी लोक हे दिसतात ना, ते सर्व लोक तिथं झोपलेले आहेत आणि तिथे आपण पुढे जाऊन झोपायचं आपल्याला. चला म्हणजे वाजलेत 4:30 आणि बघा नारळ विकायला कसा बसला आहे आमचा भाचा. मस्तपैकी पिशवीत नारळ बिरळ भरला नाही तर मस्तपैकी आणि इथं बसलं आहे. असे बरेच जण सगळ्यांचे असे टप्प्याटप्प्याने असे जागे बनवलेले आहेत बघा सगळ्यांचे आणि असे नारळ विकायला थांबतात. कारण इथून लाईन जाते पूर्ण दर्शनासाठी मेन लाईन असते. त्यामुळे त्या लाईनमध्येच ते नारळ विकून आपला उदरनिर्वाह करतात या यात्रेतून. आणि आता आम्ही उतरतोय आस्ती पायऱ्या धावत आलोय. त्यामुळं पाय लागले, पाय लट्टापट्टा व्हायला लागले.
अभ्याने आलेत नदीवरनं फिरून तिकडनं अगदी मस्त धबधब्याकडे आणि जाऊन आले वाटतं होय ना अभ्या कुठे गेला होता तरी पाण्या हा? थंडी कुठं काय आहे थंडी नाही आहे एवढी आहे ना होय बाकी काय चला आता आम्ही झोपायला चाललोय बघा आम्ही मागाशी वरून जे बघितले ना बघा आमच्या पाठीमध्ये बघताय लोक कशी झोपले बघा सगळी अगदी मस्त वरती बघा काय नाही छत नाही काय नाही अगदी दव पडेल की नाही त्याची अजिबात परवाही नाही आहे बघा पाठीमागची सगळी लोक आहेत ना कशी झोपते अगदी निवांत अगदी ही नितांत मार्लेश्वरवरती असलेलं हे श्रद्धा आणि ही प्रेम मार्लेश्वरवरचं आणि त्या प्रेमाखातीर अशी अगदी खुल्या आसमानाच्या खाली खुलं आसमान आहे वरती आणि त्याच्या खाली ही मध्ये अशी या डोंगरदरीत येऊन असे झोपतात यावेळेस तर कमी आहेत पण पूर्वी जी यायचे ना लोक भरपूर यायची त्या साईडला पूर्ण गजबजलेलं असतं कारण ते प्रत्येकाची कसं आहे ते जागे आहे तिकडे नेमलेली सगळे परब्याचा आणि इकडे चंद्याचा आहे दोघेजण आले तर रात्री अगदी 4:30 वाजता कशाला तर पाणी सोडायला कारण येणारे जे भाविक जे आलेत पालखीसोबत आलेले सर्व जे काय लोक आहेत त्यांची गैरसोय होऊ नये सकाळी पाण्यापासून त्यासाठी पाणी सोडायला आलेत वरती इथे आंबोची लोक झोपलेत या साईडला मार्लेश्वर व वाडेश्वरांची पालखी आहे आणि इथे तिथं शेजारीच खाली आम्ही ही जागा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिथंच निवडले या झाडाच्या थोडासा बॅक साईडला का तर चेहऱ्यावरती लाईट येणार नाही म्हणून झाडाच्या इकडच्या साईडला आम्ही झोपतोय आता वाजले 4:30 लोक तिकडं निघालेत आंघोळीला हे बघा आलेत आणि आम्ही इथे झोपतोय आता झोपायला आलेले आहेत शुभरात्री दादा नाही गुड मॉर्निंग झाली शुभ सकाळ गुड नाईट